नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसीमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती। शिरवणे एमआयडीसीमधील शुभदा कंपनीमध्ये आग लागल्याची घटना रात्री 11:30च्या सुमारास घडली। आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। या आगीमध्ये कंपनीस मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तब्बल 9 तासानंतर आग आटोक्यात आली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे। प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे, एमआयडीसी यांनी सांगितलं। तर प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा म्हटलं की रात्री लागलेली आग खूप भयंकर होती। परिसरात भीतीचं वातावरण होतं। शुभदा पॉलिमर्स म्हणून शिरवणे एमआयडीसी नेरूळ तुर्भे एमआयडीसीच्या हद्दीमध्ये एक कंपनी आहे। रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी छोटी आग लागलेली होती। परंतु या कंपनीमध्ये पॉलिएस्टर रेझिन म्हणून केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। फायर ब्रिगेडच्या जवळपास 10 ते 11 गाड्याच्या मदतीने रात्रभर आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला। आग आता पूर्णपणे कंट्रोल आलेली आहे। कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आगीवरती कंट्रोल आहे। शुभदा पॉलिमर्स ही कंपनी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये ही आग लागलेली आहे। जे इलेक्ट्रिक वायर आहेत त्या वायरचं या ठिकाणी कोटिंगसाठी जे वापरलं जातं त्याच्यासाठी पॉलिमर्स वापरले जाते। ओके सर, जो आग लगी थी यहाँ पे कैसे लगी थी, कुछ पता है? कितने टाइम से लगी थी? ये आग लगी है, मुझे जहाँ तक पता चला 10:30 बजे के आसपास। और आग लगने की वजह अभी भी कुछ पता नहीं है, पर वो लोगों का कहना है कि इसके अंदर केमिकल्स वगैरह थे, इसकी वजह से आग ज़्यादा लगी। लेकिन पहली बार है। क्या बनाती है कंपनी? इलेक्ट्रिक कुछ तो खंभों पे लगने वाला इलेक्ट्रिक गैजेट्स बनाती है। ओके, तो कितना कुछ पता है नुकसान हो गया? नहीं, नुकसान की भरपाई तो यहाँ पे एरिया कौन सा है? घबराहट था? हाँ, घबराहट तो था। ये नेरूल एमआईडीसी एरिया है और अगल बगल ऐसी कुछ बड़ी और भी केमिकल कंपनियां नहीं थी, इसकी वजह से आग पे काबू पाना बहुत फैलने की आशंका कम थी। कितने घंटे चली होगी आग? मुझे लग रहा है कुछ 6 घंटे के आसपास चली। जी, आपका नाम? साहिल चौहान।